बडपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि घेऊन चलतो तुम्हाला पुनश्च एकदा या स्वर्गीय विश्वनाथ सेठ ठाकूर स्मृती चषक खारघर विभाग ओवी विभाग तळोजा विभाग प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर ग्रामीण धमाका 2024च्या या पहिल्या पर्वामध्ये जिथे मात्र आपण जर पाहिलं तर या क्षणी आपल्या डोळ्यासमोर जो सामना पाहायला मिळतोय तो सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय भरत सेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा तसेच कोपऱ्याचे आमचे नक्कीच तोडेकर अभिमन्यू तोडेकर यांचं इथे आगमन होतंय तर नक्कीच भजनी कलाकार आहेत तर अभिमन्यू तोडेकर यावं आपण आपलं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं प्रतिस्पर्धी संघ मात्र आपला पाहायला मिळतोय शौर्य 11 टायगर्स कुटुंब बांधल या दोन संघांदरम्यान लढत पाहायला मिळते. फलंदाजी पात्र आले ती म्हणजेच आपण पाहतोय कोपरा या संघाच्या वाटेला म्हणजेच स्वर्गीय भरत शेठ स्मृती त्याचबरोबर स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघाच्या वाटेला यस पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. गोलंदाज मात्र सज्ज आलाय यस आदर्श गरत स्वतः कर्णधार तू कर्णधार हा सामना पहिलाच चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आदरच्या पहिल्या चेंडूवर मात्र विकीच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला आहे आणि वन बॉल स्वरूपामध्ये चेंडू मात्र पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. दहा वाजून 7 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. ज्या प्रकारे आपण म्हटलं आहे की प्रत्येक षटकाकरता तुम्हाला केवळ 5 मिनिटाचा अवधी असेल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रत्येक षटक हाताळावं लागेल. यावेळेस मात्र विकी अक्षरशः समाधानवरती हवी होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं माफ करा आदर्शवरती हवी होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार तर मात्र या चेंडूवर मात्र बेगीट केला गेलाय. आणखीन एक मोठा फटका येथील 6 धावा. तर विकी पाटील फलंदाज मात्र कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आपण ज्या प्रकारे पहिला सामना पाहिला पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर माझ्या मते जवळजवळ 25-26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. हेच 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि या क्षणी जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा म्हणजे अगदी एक कॅप्टनशिप पारी मात्र त्याच्या बॅटमधून येते यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आदर्शला मात्र विचार करण्यासाठी भाग पाडला. यावेळेस मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनचा तिथे मात्र डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. मात्र या दरम्यान जोपर्यंत चेंडू उचलला जाईल फेकला जाईल उचल फेक होईल तोपर्यंत मात्र केवळ एक धाव इथे नक्कीच संकेत केली जाते. एक धाव घेऊन स्ट्राईक सुद्धा रुडीड केली जाते आणि सलामीला मात्र यावेळेस आणलं जाते प्रसाद पाटील याला. येस मागील मॅचचा जर विचार केला तर प्रसादच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 18 धावा आल्या होत्या म्हणजे नक्कीच मागील मॅचमध्ये सुद्धा विकीला खूप चांगली साथ दिली होती. त्याच प्रकारची साथ यावेळेस सुद्धा पाहायला मिळेल का. मात्र यावेळेस येस 31 धावांची पार्टनरशिप होती. मात्र यावेळेस संघ वेगळा आहे प्रतिस्पर्धी संघ त्यामुळे थोडंसं धडपण असेल अडचण असेल चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. थोडंसं प्रेशर होतं कॉलिंग खराब झालं आणि इथे मात्र चूक केली चुकीची किंमत मोजावी लागेल आणि प्रसाद पाटील याला मात्र यावं लागेल. धावच्या स्वरूपामध्ये येईल बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच पहा मी नक्कीच मागील चेंडूवरच म्हटलं होतं
की यावेळेस संघ थोडासा वेगळा आहे, त्यामुळे थोडंसं धडपण येऊ शकतं प्रसादवरती. आणि नक्कीच धडपणामध्ये आपण जर पाहिलं तर एज घेतली होती, कॉलिंग खराब झालं, धाव घ्यायची की नाही यामध्ये मात्र ताळमेळ चुकला. तिथे मात्र प्रसाद पाटीलला धावची सरपामध्ये या माघारी यावं लागलं. आणि प्रसाद पाटीलची जागा भरून घेण्यासाठी रोहित कोहली अगदी जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये पहिल्याच चेडूवर माझ्यामध्ये चौकार खेचला होता, मोठा फटका खेचला होता. इथे मात्र पहिल्या चेडूवर थोडासा संयम राखण्याचा प्रयत्न, चेडू मात्र येतोय अवांत स्वरूपाचा, वाईट स्वरूपाचा चेडू इथे मात्र येतोय. आणि धाव मात्र या एका धावे धावा येतात, 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला पहा, एका बाजूला संघ आपण पाहतोय स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती, स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा, हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचे जर आपण पॅकर जर म्हणून जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात नगरसेवक पनवेल महानगरपालिका सन्माननीय ॲडव्होकेट साहेब नरेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच पुरस्कृत केला गेला आहे. एस अंपायरचा पंचाचा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय की हे 6 चेंडू नो आहे. अगदी जर पाहिलं तर ओव्हर स्टेप केला गेला आहे आणि फुटवर्कचा नो इथे मात्र नो चेंडू इथे घोषित केला गेला आहे. आणि पुढील चेंडू मात्र असेल उघडा डोळे ऐका नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू. आणि फ्रीडच्या चेंडूवर सध्या मात्र कोणाला मिळते आहे, स्ट्राईक इनला कोण असेल तर मात्र विकी पाटील. 3 चेंडू 11 धावा. मागील मॅचचा जर विचार पाहिला तर 22 धावा त्याच्या बॅटमधून, म्हणजे नक्कीच दमखम आहे. फ्रीडच्या चेंडूवर असा जर खेळाडू असेल तर मात्र प्रेक्षकांचे सुद्धा डोळ्यांचे पारणे फिरतात. मात्र त्या प्रकारचा फटका पाहायला मिळेल की आदर्श पुन्हा एकदा कमबॅक करेल. यस, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र टायमिंग मिस झालाय आणि इथे मिस फील्ड सुद्धा उतारा पाहायला मिळते. धावा मात्र किती मिळतील तर धावा मात्र नक्की 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि या 2 धावांनी धावा फलकावरचा नक्कीच उल्लेख केला तर 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी असं वाटलं होतं ज्या क्षणी चेंडू कनेक्ट झाला होता, स्वीट साऊंड कानावरती आला होता, असं वाटलं की या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. मात्र थोडीशी लांबी गाठता आली नाही, उंची तर बरीच मिळाली मात्र लांबी गाठता आली नाही. 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. 16 धावा या धाव फलकावरती आलेत आतापर्यंत. इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि अगदी गॅपमधून चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न. इथे मात्र शेवटच्या चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आणि या निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने आपण जर पाहिलं तर 16 धावा या धाव फलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण जर पाहिलं स्वर्गीय भरतशेठ स्फूर्ती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघाच्या 1 गडी बाद 16 धावा. डीजे ज्या प्रकारे म्हटलं की जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठ्या धावा येत नाही तेव्हा स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आलेत. इथे मात्र स्ट्राईकला आणले गेले विकी पाटीलला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, ते अगदी मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले सुद्धा. मात्र मागील मॅचचा जर रेकॉर्ड काढला तर मात्र या गोलंदाजा सुद्धा कमालीची गोलंदाजी केली होती. नॉन स्ट्राईक केला तेवढाच परफेक्ट थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. अपील सुद्धा इथे केली गेली आहे. मात्र आमचे पंच पूर्णपणे स्तब्ध आहेत. अगदी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्यांच्या माध्यमातून इथे मिळत नाही आहे गोलंदाजाला, म्हणजेच फलंदाज सुरक्षित आहे. आणि धावा मात्र जर पाहिलं तर या चेंडूवर मात्र 2 धावा नक्कीच
अगदी चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. आपण विचार केला होता अझर पटेलच्या माध्यमातून की अझर पटेल मागील मॅचमध्ये खूप चांगलं षटक हाताळलं होतं, मात्र नक्की त्याच्या षटकामध्ये एकाच मोठा फटका जरी आला असला तर मात्र कमबॅक केलं होतं. विकी पाटील गुडघ्याचा वापर केलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहिलं विरुद्ध दिशेने मात्र धावत होता, मात्र या चेंडूवर सुद्धा धावा 2 धावा नक्कीच येतील. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, अगदी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू डिलिव्हर झाला. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी आपल्या विरुद्ध बाजूने धावला होता. चेंडू गॅदर करता आला नाही, 2 धावा आल्या. धावा मात्र येतात ते 21 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. तर हा सामना सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 षटकांचा आहे. म्हणजे नक्कीच जर पाहिलं हे आजच्या दिवसाचे लॉट्स आहेत आणि लॉट्समधील सामना मात्र नक्कीच सर्व 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. अवांतर स्वरूपाचा चेंडू आला, या अवांतर धाव्याने 22 धावा धावफलकावरती येत आहेत. रोहित कोहली विकी पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 17 धावा विकीच्या बॅटमधून, तर 2 चेंडू 2 धावा रोहित कोहली याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र गोलंदाज अझर पटेलचा आपण सुद्धा कौतुक करावं लागेल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये आणि ज्या कामगिरीसाठी अझरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला होता, कॅप्टननी जी जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली ती जबाबदारी लिहिली पार पाडली आणि विकी पाटील याला मात्र माघार धाडण्यामध्ये यशस्वी होतोय. विकी पाटील आपण पाहतोय अगदी हताश आणि निराश होऊन परततोय बॅक टू द पवेलियन. आपण जर पाहिलं तर 10 वाजून गेले, त्यामुळे थोडा आपण साऊंड सिस्टमचा आवाज आपण डीजेचा आवाज कमी ठेवूयात आपण, जेणेकरून रहिवाशांना इथल्या कुठले त्रास होणार नाही आणि आपले सामने अगदी व्यवस्थितरित्या पार पाडतील. तर विकेटचं पतन झालं. दुसरा फलंदाज मात्र बाद झाला. विकी पाटील याला माघारी परतवलं. 22 आता मात्र धाव फलकावरती आहेत. या षटकातील 2 चेंडू आता मात्र अजूनही शिल्लक आहेत. अझरचं मी नक्कीच कौतुक करेन, काय कमालीची गोलंदाजी होते पहा. 4 चेंडूमध्ये केवळ 6 धावा खर्च केलेत, म्हणजे कमबॅकिंग षटक खऱ्या अर्थाने अझर पटेलने हाताळले, यामध्ये तेवढ मात्र शंका नाही आहे. ज्या षटकाची गरज होती ते षटक हाताळले अझरने आतापर्यंत. त्यानंतर पहा मागील चेंडूवर विकेट घेतल्यानंतर काय कमालीचा कॉन्फिडन्स आहे या गोलंदाजामध्ये. यावेळेस मात्र सबरी चेंडू फेकला गेलाय, खूप कमी उसळी दिली गेली आणि वेग सुद्धा चांगला पाहायला मिळाला या चेंडूवर. फलंदाज विजय पवारला मात्र पूर्णपणे स्तब्ध केलाय. अगदी पहिला चेंडू बीट केलाय. त्यानंतर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला गेलाय. बेस नक्कीच झाला, मात्र जर हिट झाला असता तर मात्र नक्कीच फलंदाज बाद झाला असता. मात्र 1 धाव नक्कीच मिळाली आणि एका धावेने अशा प्रकारे आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त होतोय आणि एंड ऑफ द 2 ओव्हर्स आपण स्कोर कार्डचा विचार करता 23 रन ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चला स्पीडअप करायचं आहे आपण, वेळ जास्त खर्च करू नका. नक्कीच जो गॅप आपला मात्र आता मिळेल, कारण डीजे साऊंड सिस्टीम आपल्या इथून मात्र आपलं थोडंसं बद्ध राहील. मात्र त्या वेळेमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना नक्कीच माहिती पुरवूया. मित्रांनो, पाहिलं तरी स्पर्धा जर पाहिली तर आपण तर पहा विजय पवार याच्यासाठी इथे पारितोषिक आलेलं आहे की देवा पाटील यांच्या माध्यमातून या 3 षटकांसाठी 5,000 रुपये एस देवा पाटील यांच्याकडून हे कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. आणि जर षटकार खेचला, जर चौकार खेचला तर 1,000 रुपये. तर चौकार. तर याचबरोबर अंडा ग्रुप आणि या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व आमचे विशाल जोशी, रणजित घरत आणि त्याचबरोबर भाऊशेठ ठाकूर
या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच 16-16 सरकार, आमचे रणजित शेठ घरत, त्याचबरोबर विशाल शेठ जोशी आणि भाऊशेठ ठाकूर मुरबी या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय अंडा ग्रुप यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचा कटआउट आपण तिथे समोर पाहतोय. आणि चांगलं योगदान 16-16 सरकार, रणजित शेठ घरत, विशाल शेठ जोशी आणि भाऊशेठ ठाकूर या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. स्वागत आहे. तर इथे मात्र पंचाचा इशारा येतोय पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र येतोय अवांतर स्वरूपाचा. चला पंचांवरती आदर्श प्रेशर करू नका. चला गेम स्टार्ट करा. आपण पंच डिसिजन आणि फुल अँड फायनल डिसिजन आपण नेहमीच म्हणतो. तर इथे मात्र फटाक्याची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. ती नक्कीच ज्यांचं आत्ताच इथे आगमन झालेलं आहे अंडा ग्रुप आणि खऱ्या अर्थाने 16-16 सरकार आणि या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय रणजित शेठ घरत, विशाल शेठ जोशी आणि ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, क्रिकेटचे अतिशय निश्चित चाहते आणि सन्माननीय भाऊशेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी आपण इथे पाहतोय. वेलकम वेलकम वेलकम, स्वागत आहे. बोलो. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वळूयात आपल्या सामन्याकडे, जिथे मात्र अतिशय रंगतदार सामना खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. हो, इथे अगदी शरावर चेंडू आला होता, त्याला मात्र अगदी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे चेल मात्र ड्रॉप होतोय, फलंदाजाला जीवनदान मिळते आणि खऱ्या अर्थाने आता मात्र जर पाहिलं तर आदर्श थोडासा निराश आहे. कारण ही झेल घेणं गरजेचं होतं. जर मात्र हा झेल घेतला गेला असता तर मात्र जो प्रेशर आतापर्यंत आपण जर पाहिलं कुटुंब बांधण्या संघावरती, तो मात्र कुठेतरी अगदी फलंदाजी करणाऱ्या संघावरती पुश झाला असता. कुठेतरी मात्र हा झेल ड्रॉप झाला. तिथे मात्र जीवनदान मिळते फलंदाजाला. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, एक धाव मात्र नक्कीच घेतले गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न काय कंप्लीट केल्या जातील का? 2 धावा आणि अगदी यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येस, नो चेंडू, आणखीन एक नो चेंडू येतोय इथे. तर या चेंडूवर सुद्धा 3 धावा मिळतील. तर 3 धावा मात्र नक्कीच या चेंडूवर मिळतील आणि तर या 3 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 30 या अंकावरती. आणि अदरचे षटक जर आतापर्यंत पाहिलं तर थोडंसं मात्र लांबडं षटक सुद्धा पाहायला मिळतात, थोडंसं महागडं सुद्धा म्हणावं लागेल. या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केलेत. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू म्हणावा लागेल. अगदी चांगला बाऊस देण्याचा प्रयत्न केला या बॉलवर आणि नक्कीच एक चांगला बाऊस मिळाला आणि चेंडू मात्र सरळ कॅरी गेला. अलीच्या हातामध्ये, यष्टिक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि डॉट स्वरूपाचा चेंडू मात्र पाहायला मिळाला आहे. या 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 विकेटचं पत्र सुद्धा पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र वेगवान चेंडू आहे, कमालीचा वेग पाहायला मिळाला आणि अगदी जर पाहिलं तर अगदी गोलंदाजाच्या नजरेसमोरून चेंडूने उसळी घेतली. गुडले स्पॉटवरून चेंडू उडाला आणि चेंडू मात्र सरळ कॅरी केला. पुन्हा एक यष्टिक्षकाच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय, आणखीन एक बिंदी स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र खऱ्या अर्थाने आदर्शचा कॉन्फिडन्स वाढलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता मात्र त्याच्या माध्यमातून जे अपेक्षित चेंडू होते अगदी त्या प्रकारचे चेंडू रिलीज होताना पाहायला मिळत आहे. आणि आदर्शचा रडअप जर पाहिलं तर जवळजवळ 20 ते 25 पावलांचं रडअप घेऊन चेंडू फेकले जातात. म्हणजे नक्की चेंडू मागे वेग अप्रतिम आहे. कारण जेवढा रडअप घेऊन चेंडू, लांब रडअप घेऊन चेंडू फेकले जातात तेवढा वेग हा चेंडूला मिळतो. ते चेंडू जातो शॉर्ट तडब्यांच्या दिशेने. एक धाव मात्र नक्कीच मिळाली
आणि अशा प्रकारे आपण जस्ट लेग बाय स्वरूपाचे धाव आपल्याला पंच इशारा करतात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आपण संघ जर पाहिला तर स्वर्गीय भरत शेठ ठाकूर स्फूर्ती स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या संघाच्या धावा फलकावरती आहेत 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशा प्रकारे आपला हा स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मी ज्या प्रकारे म्हटलं होतं चला टीम मीटिंग नको आपण लवकरात लवकर सामना पुन्हा सुरुवात करूयात. तर आपण मिळालेल्या गॅपमध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच माहिती पुरवूया की मित्रांनो आपण जर पाहिलं तर लीग स्वरूपाच्या मॅचेस जर आपण पाहिलं तर 27 तारखेला खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आमच्या प्रेक्षकांना आम्ही नक्कीच माहिती पुरवूया की ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत जे संघ क्वालिफाय केले गेलेत 27 तारखेला आपण जर पाहिलं तर युग दीक्षा बोनकोडे हा संघ मात्र क्वालिफाय केला गेला. 28 तारखेला आपण जर पाहिलं तर श्री 11 जीवदानी बामण डोंगरे हा संघ क्वालिफाय केला गेला. 29 तारखेला दिवाळी 11 हा संघ मात्र क्वालिफाय झाला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यावेळेस रोहिंजन हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. या संघाबरोबर गणेशपुरी आई 11 गणेशपुरी हा संघ 2 हात करता पाहायला मिळेल. इथे फुटवर्कचा वापर फसला इथे आणि यष्टिक्षक मात्र आपली कामगिरी बजावतोय. आणखीन एक फलंदाज यष्टीच्या स्वरूपामध्ये येईल बॅक टू द पवेलियन. तर स्वप्नील पाटीलला मात्र पाहतो गोलंदाजी बारकोय कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर अगदी विकेटचं पतन पाहायला मिळालं. तर विजय पवार हा फलंदाज मात्र बाद झाला आणि विजय पवार बाद झाल्यानंतर फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. सौरभ पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन. ओ सौरभ साडे पहिलाच बॉल सरळ शरीरावर आदळतोय. कुठल्या प्रकारची हालचाल मात्र करू दिली जात नाहीये. हात कोणाची संधी दिली जात नाहीये. चेंडू रीड करण्याचा अगदी वेळ सुद्धा दिला जात नाहीये. येतोय डॉट स्वरूपाचा चेंडू. 34 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा आपण धावफलक आमच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. तर मात्र इथे टायमिंग परफेक्ट झालंय. मागील चेंडूवर नक्कीच टायमिंग पाहायला मिळालं नाही मात्र यावेळेस परफेक्ट टायमिंग झालं. गती कमी होती चेंडूवर अगदी रीड केलं आणि चेंडूला सीमा रेषे पार फेकून दिलं. या चेंडूवर त्यात तब्बल 6 धावा षटकार आलाय आणि या षटकारने आपण जर पाहिलं येस ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अगदी चेंडू रिलीज करता वेळेस फलंदाज थोडासा शफल झाला. जागा बनवली आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेगच्या रिझर्वमध्ये खेळून दिलं. 6 धावा आल्या आणि 6 धावा धावफलक मात्र पोहोचतोय ते तब्बल 40 अंकावरती. अजून जर पाहिलं तर इथून आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये मात्र किती धावा भरवल्या जातील हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. का आतापर्यंत जर पाहिलं 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. 40 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा अपेक्षित असेल म्हणजे 60+ हे स्कोर कार्ड नक्कीच जाऊ शकतं. ही अपेक्षा आता मात्र खऱ्या अर्थाने करण्यात आला असेल. मात्र गोलंदाजाने जर आपली भूमिका इथूनही जरी बजावली तरी मात्र एक कमी टोटलवरती कमी धावसंख्येवरती या संघाला रोखण्यात येऊ शकते. याचं मी म्हटलं होतं की गोलंदाजाला इथून कामगिरी बजावावी लागेल आणि अगदी त्याच प्रकारची कामगिरी स्वप्नील पाटील लगेच त्याच प्रकारचा चेंडू फेकला गेला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आला डॉट स्वरूपाचा चेंडू धाव आली नाही आहे आणि 40 धावसंख्येवरती आतापर्यंत स्कोर कार्ड आहे. इथे मात्र ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर मात्र अगदी कव्हरच्या रिझल्टला चेंडूला खेळलं गेलं. टायमिंग परफेक्ट नाही अगदी केवळ जर पाहिलं तर बॅटच्या केवळ खालच्या बाजूला चेंडू मात्र चेंडू स्पर्श झाला आणि चेंडूवर धाव मिळते ती केवळ आणि केवळ एकच धाव. एक धाव घेऊन मात्र स्ट्राईक नक्कीच रोटेट केली गेली आणि रोहित कोहली याला मात्र स्ट्राईकला आणले जाते. कारण रोहित कोहलीमध्ये सुद्धा तेवढा दमखम आहे की मोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात आणि या चेंडूवर नक्कीच त्याच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. षटकार येतोय. आमचे सर आम्हाला इशारा करतायत आणि या षटकाने आपण पाहिलं तर षटक सुद्धा इथे समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
अगदी प्रथम फलंदाजी करताना संघाच्या धावा आहे धाव फलकावरती त्या तब्बल 47 धावा. तर चला यापुढील उरणारा सामना ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला होता की सेमीफायनलचा खऱ्या अर्थाने ग्रामीण संघामधील सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र जो संघ विजयी होईल तो मेगा फायनलचं तिकीट त्याच्या हातामध्ये असेल. संघ मात्र जय दुर्गा माता रोहिंजन बी वर्सेस I11 गणेशपुरी. चला दोन्ही संघाचे कर्णधार तर जय दुर्गा माता रोहिंजन बी आणि त्याचबरोबर I11 गणेशपुरी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपणाला विनंती असेल आता मात्र शेवटचं षटक आहे. आणि यांचं कोण ओनर माहिती ठीक आहे चालेल. तर चला मी पुन्हा एकदा विनंती करतो की दोन्ही संघाचे कर्णधार पहा शेवटचं षटक आहे. आपल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. टॉस होणं गरजेचं आहे. त्याकरता इनिंग ब्रेकच्या आधी आपण इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. अगदी पाचवं षटक संपण्याआधी शेवटचा चेंडू पडण्याआधी तुम्ही इथे अवेलेबल राहणं गरजेचं असेल. ही सूचना आपल्याला आहे कारण तशी आम्ही सूचना वारंवार करत आहोत. अगदी मागील मॅचपासून आम्ही सूचना करतोय तशी. तर चला शेवटचं षटक गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाज राहुल पाटील. राहुलचा पहिला चेंडू मात्र फेस करेल फलंदाज सौरभ पाटील. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र अगदी मेरी हेलिकॉप्टर टाईप मात्र खेळण्याचा प्रयत्न कार्पेट लाईनने चेंडू गेला डीप लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आदर्श पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. क्विक थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एक धाव मात्र नक्कीच इथे अंकित केली जाते. आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो ज्याने मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धमाका दाखवला. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. यावेळेस मात्र गोलंदाज राहुल पाटील आपली कामगिरी बजावतोय. टॉपेज घेतला कॉन्फिडंट स्वरूपामध्ये. रोहित कोहली येतोय बॅक टू द पवेलियन. अगदी मोठ्या फटक्याच्या नादामध्ये मात्र इथे झेल दिला सरळ यशस्वीच्या हातामध्ये आणि रोहित कोहलीला मात्र माघारी परतावं लागतंय. तर या ठिकाणी आमचे मान्यवर आपण पाहतोय अगदी कोपर खेळणीवरून जे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत मिस्टर कुणाल पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर सर आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक आणि सर्व तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण या क्रीडांगणामध्ये जिथे मात्र ही अगदी दैदिप्यमान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर पंकज कोपरकर याच्यासाठी हे पारितोषिक आले ते म्हणजेच एस अभिमन्यूजी तोडकर आणि कैलासबुवा पाटील यांच्याकडून मुरबी यांच्याकडून जर दोन चेंडूवर दोन षटकारासाठी पारितोषिक होतं. मात्र एक चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र डॉट स्वरूपाचा आलाय. आणि आता मात्र अजूनही संधी असेल दोन षटकारासाठी लगातार दोन षटकारासाठी जर पाहिलं तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आमच्याकडे. अगदी शेवटचे दोन चेंडू आता मात्र शिल्लक आहे. आणि फलंदाज जर पाहिला तर आता मात्र नॉन स्ट्राईकला म्हणजे शेवटचा चेंडू जर त्याच्या वाटेला आला तर मात्र 1000 रुपये मिळवण्याची कमीत कमी संधी असेल. यस सौरभ पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदर्श आहे तिथे. आणि आदर्शला जाणीव होतं की चेंडू माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू सरळ जातो सीमारेषे पार. हा येतोय सौरभ पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार. या षटकाराने आपण पुन्हा एकदा धावफलक पाहूया. तर धावफलक मात्र पोहोचत तब्बल 55 या धावसंख्येवरती पोहोचतंय. अजूनही जर विचार केला तर शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मी
यात माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. यस 2 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हटलं होतं ज्या प्रकारे यदा कदाचित हे स्कोर कार्ड 60+ जाऊ शकतं. अगदी त्या स्कोर कार्डच्या जवळपास हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत. सौरभ पाटील जर पाहिलं तर ज्या प्रकारे अगदी देहबोली आहे, ज्या प्रकारे शरीर यष्टी आहे. यस यस आपण पाहतोय की डेड बॉल आहे आणि शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. एक धाव मात्र नक्कीच अंकित केली जाते. एक धाव मात्र मिळाले. एस बॅटकॅटच्या स्वरूपामध्ये धाव मात्र मिळते आणि एखादा धावफलक पोहोचते ते म्हणजे 56 या अंकावरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र येतोय वाट्याला. पंकज कोपरकर याच्या वाटेला येतोय. क्या बात आहे. पहा मागील 2 चेंडू 2 षटकारासाठी 2000 होते. यावेळी एका षटकारासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि फटका तर खेचलाय मात्र चेंडू सरळ जातोय स्वप्नीलच्या हातामध्ये आणि स्वप्नील पाटील मात्र झेल गॅदर केला गेला. शेवटच्या चेंडूवर का होईना विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद होतोय आणि धावफलक मात्र इथे स्थिरावतोय 56 या अंकावरती. आणि येणारे आता मात्र जर 30 चेंडूचा विचार केला तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये कुटुंबांतर म्हणजेच शौर्य 11 या शौर्य 11 टायगर कुटुंब बांधन या संघाला जिंकण्यासाठी येणारे 30 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल. हॅलो चला रोंजन आणि गणेशपुरी दोन्ही टीम कॅप्टन या. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन. नक्कीच आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान ज्यांचं लाभलेलं आहे. अंडा ग्रुप खारघर 16 सरकार आमचे रणजित शेठ घरत, विशाल शेठ जोशी आणि भाऊशेठ ठाकूर या तिन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की यावं आपण. विशाल शेठ या, रणजित शेठ, भाऊशेठ या व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करतोय. आणि या ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. आमचे विशाल शेठ जोशी, रणजित शेठ घरत, भाऊशेठ ठाकूर. यस तर जयदुर्गा रोंजन आणि I11 BRCC गणेशपुरी. तर गणेशपुरी संघ टॉस इथे जिंकलेला आहे. यस आपण नक्कीच अंडा ग्रुप खारघर चे विशाल शेठ जोशी, रणजित शेठ घरत, भाऊशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये टॉस झाला. मी सत्कार नक्कीच इथे घेणार आहोत. तर मी विनंती करेन गणेश पाटील, अनिल पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे सत्कार करायचा आहे. प्रेम या. तर चला रणजित शेठ घरत, विशाल शेठ जोशी आणि भाऊशेठ ठाकूर या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की यावं आपण इथे शुभ सन्मान. आपल्या विभागातील हे सर्व नामवंत व्यक्तिमत्व आहेत. 16 सरकार आम्ही नेहमीच रणजित शेठ घरत यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच इथे रणजित शेठ घरत, त्याचबरोबर भाऊशेठ ठाकूर, विशाल शेठ जोशी यांचा देखील शुभ सन्मान. चला नक्कीच रणजित शेठ घरत, विशाल शेठ जोशी आणि भाऊशेठ ठाकूर नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. नेहमी चांगला योगदान त्यांचं लाभत असतं. चला फलंदाज पाठवा. चला वेल घेऊ नका, आपण जास्त वेल होतोय. आणि यानंतरची लढत आहे बघा ती I11 VRCC गणेशपुरी आणि जयदुर्गा रोंजन. तर VRCC रोंजन गणेशपुरी संघाने टॉस जिंकलेला आहे. तर याचबरोबर आमचे अभिमन्यू तोडेकर
यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. अभिमन्यू या, आपला देखील इथे नक्कीच सत्कार. आणि 4 षटकांचा तो सामना आहे, याची नोंद घ्या आपण. तर अभिमन्यू तोडेकर यांचा सन्मान इथे केला जातोय. याचबरोबर संदीप शेट्ट केनी पप्पे यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. अंडा ग्रुप यांच्या वतीने नक्कीच इथे आमचे विशाल शेठ जोशी, रणजित शेठ गरत, भाऊ शेठ ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन नक्कीच पुरस्कृत केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच हा खूप मोठं योगदान त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे. त्याचबरोबर संदीप शेठ केनी यांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे कमलाकर पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. चला, यानंतर मात्र I11 BRCC गणेशपुरी आणि त्यांच्या आगन जयदुर्गा रोंजन हा ग्रामीण धमाकातील सेमीफायनलची मॅच आहे. ती मॅच होईल. 4 षटकांचा तो सामना असेल आणि त्यानंतर नक्कीच लुझर हा सामना होईल, याची नोंद घ्या. म्हणजे नक्कीच जयदुर्गा रोंजन आणि गणेशपुरी यातून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलला क्वालिफाय होईल आणि उद्या मात्र फायनल खेळायला ते इथे येतील, याची नोंद घ्या. सत्तावन्न धावांचं टार्गेट. लेट स्टार्ट द मॅच. चला, ऑन साइडला फ्लिक केल्या बॉल मिड विकेट कडे येतोय. एक सिंगल नंतर डबल साठी प्रयत्न होत होते परंतु थांबवले. 10:43 ठीक. वीस मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट केलं जाईल. 5 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, या गोष्टीची नोंद घ्यावी. स्वर्गीय भरत शेठ ठाकूर स्मृती, स्वर्गीय प्रदीप पाटील, प्रतिष्ठान कोपरा त्यांच्या विरोधात खेळताना शौर्य टायगर कुटुंब बांधण टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन. दोन्ही संघ एक सामने जिंकलेत. विनर मॅच सध्या सुरू आहे. एक संघ जो जिंकेल जाईल थेट सुपर 10 मध्ये आणि हरणारा संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळण्यासाठी थांबेल, यात शंका नाहीये. 2 धावा स्कोर कार्डवर. सुपर बॉल, फुल लेंथ डिलिव्हरी होती. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. रोहित कोळी कोपरा गावचा खेळाडू आज बॉलिंग मध्ये आपली आग ओकतोय. फ्रंट फुटला येऊन स्टेप आउटचा चांगला वापर. लॉंग ऑफच्या वरून व्ही शेप मध्ये उडवला बॉल सीमा रेषेबाहेर. षटकार. आदर्श घरतचा आदर्शवान फटका. हे पाहू शकताय फुटवर्कचा किती चांगला वापर केला.
बॅटच्या बरोबर मधोमध घेतला या बॉलला आणि फेकून दिला लॉंग ऑफच्या वरून 6 धावांकरिता षटकार. हे पाहतो आपण 6 धावा स्कोर कार्ड वरती. शिवसेना विभाग प्रमुख खारघरचे सन्माननीय आमचे मनीषजी विनायक पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रीमियर लीगसाठी त्यांनी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात. यावं मनीषजी. पुढे येऊन आणखीन एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस गती कमी केली होती रोहित कोळीने बॉलची. आणि रोहितला माहीत आहे की फुटवर्कचा वापर करतोय सध्या आदर्श, आणि त्याचा वापर मागच्या बॉलवरती कसा झाला याचं एक ज्वलंत उदाहरण त्याने पाहिलं होतं. आणि टप्पा यावेळेस थोडं मागं ठेवलं आणि बॉलची गती कमी केली, जेणेकरून बॉल जरी प्रेशरमध्ये हिट झाला तरी षटकार जाता कामा नये. खोला टाकला बॉल, पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये मिडॉनकडे सिंगलपासून रोखले. डॉट. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या, त्यानंतर डॉट. षटकार नंतर 2 डॉट आपलं पाहायला मिळेल. विकेट आलेली नाही आहे, परंतु फक्त 8 धावा एका षटकाराच्या मदतीने खर्च केल्यात रोहित कोळीने. हा ब्रँड आहे कोपरा गाव टीमचा, कारण या खेळाडूने आज कोपरा गावातील एकूण एक युवा खेळाडूंना घडवलं आहे. एक युवा खेळाडू आज त्याच्या नेतृत्वामध्ये घडत आहेत, ज्यामधील एक चेहरा हर्षल कोळी हा सुद्धा आहे, ज्याने मात्र खूप कमी वयामध्ये या क्रिकेट विश्वात पदार्पण करत चांगलं प्रदर्शन त्यांनीही दाखवलं. तोही सध्या मैदानामध्ये असलेला पाहायला मिळतो विकेट कीपरच्या मागे. विजय पवार नवीन बॉलर मैदानामध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा टीमसाठी, ज्यांचे पुरस्कर्ते आहेत नगरसेवक श्री नरेशजी ठाकूर साहेब, करणजी ठाकूर साहेब, हॅलो निशांतजी ठाकूर साहेब. तसे आमचे मच्छिंद्र जोमा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे मुरबीचे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. यावेळेस पाहू शकताय फ्लॅट बॅटेड फटका होता. फक्त स्वतःच्या बॉडीचा वेट त्याने मात्र बॉलवरती ट्रान्सफर केला आणि समोर ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन अलीच्या बॅटमधून आल्या. 6 धावा. वन ऑफ द बेस्ट फिनिशर फ्रॉम द टीम तलोजे अली पटेल मैदानामध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय आणि ड्राईव्ह केलेला बॉल जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्या. चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चान्स नाही घेतला आणि इझिली हा चौकार मिळतोय. आता पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये जी सजावट झाली आहे. रोहित कोळीला थोडंसं मागं आणलं एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. त्याला आता मात्र उभं राहण्यास सांगितलंय, कारण ऑप्स्टमच्या बाहेर इथे यावेळेस मात्र पहा अप्पर कटचा फटका. चांगला फटका आहे. आता बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार अलीच्या बॅटमधून. 4. शौर्य टायगर 11 टीमचे हे 2 टायगर्स आता मात्र खवळलेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, त्यानंतर मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघाला पोहोचवलं. 22 या आकड्यावरती 22. आतापर्यंत ही ओव्हर थोडीशी महागडी चालली विजय पवारची. पहिल्या सामन्याचा विचार केला तर विजयने 9 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं. 14 धावा 3 बॉलमध्ये. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल होता. पायावरती आदळला. अपील झाली पंचांकडे, परंतु या अपीलचा फार काही परिणाम अंपायरवरती जाणवत नाहीये. लेग बाईशी 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 23. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता या बॉलला कशा पद्धतीने फेस करण्याचा प्रयत्न अली पटेलने केला होता.
परंतु जास्त बॉल आतमध्ये आला. फुल टॉस होता तो बॉल. थेट पायाचा वेध घेणारा बॉल होता. अपील स्ट्रॉंग झाली सचिन कडू सरांकडे. विशू कोळी सर आजची तिसरी रात्र त्यांची या स्पर्धेसाठी. भरपूर वेळ दिला त्यांनी या स्पर्धेला. आदर्शसाठी पुढचा बॉल. यावेळेस मात्र पाहू शकाल एक टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. आदर्शच्या बॅटमधून 4 रन. पंकज कुपरकरला मात्र हुलकावणी देत बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. काय फटका स्टँडर्ड सध्या तरी आपल्या खेळाचा दाखवतोय. हे पहा, फक्त पाहत बसला पंकज या बॉलकडे. कारण अपेक्षा सुद्धा केली नव्हती की बॉल एवढ्या वेगाने टप्प्यावरती नियंत्रण हरवून जाईल. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. 27 झाल्यात. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील याकडे लक्ष लागलं. 57चं टार्गेट. 30 बनवायच्यात 19 मध्ये. फुटवर्कचा इथे वापर. ड्राईव्ह केला लॉंग ऑफकडे. फिल्डर रन मात्र वाचवेल. जवळजवळ 3. हे पाहू शकताय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शौर्य टायगर 11 कुटुक बांधण टीमची टोटल आहे विदाऊट एनी लॉस 28 रन. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 8. या ओव्हरमध्ये 20. टीमची टोटल 28. येणारे बॉल 18. धावा करायच्या आहेत 29. 18 मध्ये 29 करायच्या आहेत. अजूनही होप्स दोन्ही टीम सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही टीमला ही अपेक्षा आहे की सामना जिंकू शकतो आम्ही. एकीकडे आदर्श घरतला वाटते धावा आम्ही चेस करू सहज. कारण 18 बॉल 29 धावांची गरज असताना 11 धावा फक्त जास्त आहेत. त्या कुठे ना कुठेतरी भरून काढू शकतो. आणि ज्या 11 धावा जास्त आहेत त्या धावा कदाचित डिफेंड करण्यासाठी आपल्याला भरपूर आहेत. हा दृढ आत्मविश्वास विकी पाटीलकडे आहे. टीमचे कॅप्टन आहेत. ॲज आयकॉन म्हणून महत्त्वाची जबाबदारी विकी पाटीलने घेतली आहे. विकी सुनील पाटील उर्बी गावचा खेळाडू. यावेळेस फुटवर्कचा वापर नव्हता. उंच गेलाय बॉल आणि लांब देखील तेवढा जाऊन थांबेल. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय षटकार. काय घडतंय सध्या तरी कोपरा गावचे हे खेळाडू चिंताग्रस्त आहेत. समजत नाहीये काय करावं. करे तो करे क्या या परिस्थितीमध्ये. षटकाराचा इशारा आला पंचांकडून. 6 धावा मिळतील. इझी कॅच होती. फक्त स्वतःला लाईनवरती सेट करायचं होतं आणि हेच घडतं बऱ्याच वेळा. खेळाडूंना लाईनवरती उभं राहून सेट करण्यामध्ये वेळ जातो. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. येतोय डॉट. रोहित कोळी भन्नाट वेगाने बॉलिंग करतोय. आजही तेवढी ताकद आहे रोहितमध्ये. ताशी वेग मात्र त्याचा वाढत चाललाय. सातत्याने बॉलिंगमध्ये वेग वाढवतोय, वेग कमी करतोय, व्हेरिएशन आणतोय. कटर बॉलरचा वापर त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. उंच गेला. यावेळेस मिस टायमिंग. फिल्डर आहे डाऊन द बॉल. इथे कॅच मिळणं अपेक्षित आहे आणि मिळालाय. झेल संपुष्टामध्ये आलाय. आदर्श गरजचा खेळ. पहिला धक्का बॅटिंग करत असताना शौर्य टायगर कुटुक बांधण टीमला. टीम आयकॉन आदर्श गरज मात्र परतलाय माघारी. स्वस्तात नाही म्हणणार कारण त्याला जी जबाबदारी पार पाडायची होती आपल्या टीम प्रती ती जबाबदारी त्याने पार पाडली आहे. 10 बॉलमध्ये 17 धावांचं कॅल्क्युलेटिव्ह योगदान त्याचं राहिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन्स लगेच तयार रहा कारण ठीक 10:43 या मॅचचा या इनिंगचा बॉल पहिला डिलिव्हर झाला. या इनिंग मधला कारगरोवे तळोजी विभागीय प्रीमियर लीग आणि ग्रामीण धमाका 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे.
27 तारखेपासून सुरू झालेला हा क्रिकेटचा महासंग्राम उद्या मात्र शांत होणार. हे मैदान जे एवढ्या दिवस गजबजलेलं ते मात्र पुन्हा एकदा ओसाड पडणार. उद्याची रात्र ही अंतिम रात्र. अनेक खेळाडू डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन आलेत, विभागीय प्रीमियर लीगची ट्रॉफी आमच्या गावात जावी. यावेळेस मात्र पाहू शकता आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाही. डॉट स्वप्नील पाटील सिद्धी करवलेचा खेळाडू, याही खेळाडूने मागच्या मॅचमध्ये चांगलं प्रभावित केलं होतं. हाही बॉल सेम टप्प्यावरती, नियंत्रण चांगलं आहे रोहित कोळीकडे. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली, सलगचे 2 डॉट बॉल. एक नवीन ऊर्जा देऊन जाते टीम कोपराला. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज होती. आता येणारे 13 बॉल 23 करायचे आहेत. इक्वेशन बदललंय. आणखीन एक डॉट. चला, याही ओव्हरची समाप्ती अतिशय निर्विघ्नपणे पार पाडली. 6 धावा देऊन फक्त 1 विकेट इथे मात्र मिळवला. पाणी न्या मैदानामध्ये. पाणी कुठे आहे? सांगितलंय. वर 1. 12 बॉलमध्ये 13 पाहिजे. 23. 12 बॉलमध्ये 23 अजूनही करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. चला, ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानामध्ये. तोपर्यंत आपण पुढच्या मॅचविषयी थोडीशी चर्चा करूया. ग्रामीण धमाकातील सामना असणार आहे. I11 गणेशपुरी VRCC गणेशपुरी हा संघ मैदानामध्ये गुरुशेठ म्हात्रे यांनी मात्र पुरस्कृत केला. त्याचबरोबर जयदुर्गा रोहिंजन संघ मैदानामध्ये इन ॲक्शन त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढचा सामना हा चुरशीचा असणार आहे, कारण दोन्ही टीम हे आपापल्या अस्तित्वाची लढाई या स्पर्धेतील लढणार आहेत. कारण जिंकणारा संघ हा मात्र थेट फायनल गाठणार आहे आणि हरणारा संघ या स्पर्धेमध्ये थांबेल. त्यामुळे कुठे ना कुठे तरी या पुढच्या मॅचला मात्र कोणत्या नजरेने पाहिलं जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अफवान पटेल नवीन बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. अली पटेलच्या बॅट मधून तडाखा. प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. अफवानचं पहिल्या मॅचमधील षटक थोडंसं सोपं राहिलं होतं. 2 रन खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्या. इथे आणखीन एक तडाखा. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेदणारा हा फटका नयनरम्य फटका होता. बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. षटकार नंबर 2. मॅच आता मात्र क्लोज झाली. आता मॅच पूर्णतः आपल्या हातामध्ये घेतली अली पटेलने. काय मॅच जबरदस्त टर्न केली आहे. असं वाटलं देखील नव्हतं का हा सामना अशा पद्धतीने अली खेचून आणेल, कारण पहिल्या मॅचमध्ये तो निराशजनकरित्या बाद झाला होता. परंतु ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होती आणि याच इम्पॉर्टंट मॅचमध्ये आता त्याची बॅट तळपली आहे.
खरं तर मागचा सामना नशिबाच्या बळावर त्यांनी जिंकला. जवळजवळ 16 धावांचं टार्गेट लास्ट ओव्हरमध्ये चेस केलं होतं. आदेश नावडेकर इथे पहा, क्लीन बोल्ड. संघाला अडचणीत टाकत अली पटेलने पुन्हा एकदा मैदानाकडे पाठ फिरवली. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम शौर्य टायगर्स 11 कुटुंब बांधणला. स्मशान शांतता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते कुटुंब बांधण टीमच्या डगआउटमध्ये. कारण जो खेळाडू चांगल्या रिदममध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता, तो खेळाडू अगदी अनअपेक्षितरित्या बाद होतोय. हे एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं तर टीमने की असा बाद होईल अली पटेल. आठ बॉलमध्ये 27 धावांचं योगदान त्याचं राहिलं. तो झाला बाद. आता नवीन बॅटर मैदानामध्ये अशोक पाटील, घरकुलचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 गावातील खेळाडू या 3 विभागांमध्ये आज विभागले गेलेत. खारघर, ओवे, तळोजा विभाग, विभागीय प्रीमियर लीग ही स्पर्धा आज आपल्या भेटीला येते. आणि दुसऱ्या बाजूने ग्रामीण धमाका हे देखील फॉर्मॅट या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. त्याबद्दल आयोजकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मोंटी पाटील असतील, अंगद पाटील, ओमकार पाटील, विकी पाटील, याचबरोबर निकेश आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आज 5वी रात्र, 5व्या रात्रीत उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला स्क्वेअर लेगकडे. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा कॉल दिलाय परंतु चुकीचा कॉल होता हा. योग्य निर्णय. लास्ट मोमेंटला हा डिसिजन बदलण्यात आला. पहा, मॅच आता बनतीये, मॅच हातात येते. खरं तर 8 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या 10. हे 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट असणार आहेत या मॅचमध्ये. कारण इथे जर सामना बनला, इथे जर 2 डॉट आले तर सामना पुन्हा एकदा चुरशीचा होऊ शकतो. मग शेवटच्या षटकात चान्स घेतील 2 बॉलर इथे तरी नजरेत आहेत. एकतर विकी पाटील हा पर्याय आहे टीम कॅप्टन, किंवा दुसरा पर्याय पंकज कोपरकर, पेंदरचा हा खेळाडू ज्याने मागच्याही मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळलेलं, तोही पर्याय आहे कोपरा टीमकडे. उडवलाय बॉल, लॉंग ऑन, बाउंड्री लाईन जवळ पकडलाय आणि स्वप्नील पाटील 4 बॉल खेळून 0चा चष्मा घालून परतला. एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. निराशाजन्य कामगिरी सध्या तरी झाली आहे स्वप्नील पाटीलची आणि तोही सध्या नाराज आहे या स्ट्रोक अटेम्प्शनवर. 47 वर 3 विकेट्स गमावलेत बॅटिंग करताना शौर्य टायगर्स कुटुंब बांधण टीमने. अजूनही आशा कायम आहेत, आशा पल्लवीत जागृत आहेत. 7 बॉलमध्ये 10 पाहिजे, त्यामुळे शेवटचा बॉल कसा डिलिव्हर करेल अफान हे मात्र पाहणं तेवढंच उत्सुकतेचं ठरतंय. अफान पटेल अफनान, नवीन बॅटर अफनान मैदानामध्ये दाखल होतोय. आदेश नावडेकर मुरबी मागच्या सामन्याचा किंग मेकर राहिला हा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. ओव्हरची समाप्ती इथे पाहू शकताय. चांगली बॉलिंग झाली आणि अंतिमच्या या 2 बॉलला डॉट खेळायचं होतं आणि ते डॉट बॉल आलेत, त्यामुळे सामना बनलाय. काही ना काहीतरी आशा आता पल्लवित झाल्यात जाग्या मैदानामध्ये. विकी पाटील आणि त्यांची टीम आता वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मैदानामध्ये उतरतील, कारण शेवटचे 6 बॉल आणि 10 धावींची आवश्यकता आहे. 6 मध्ये 10 आने वाली 6 गेंदे और 10 रनों की जरूरत होगी ऐसे मैच जीतने के लिए. 6 मध्ये 10 इक्वेशन सध्या क्लिअर आहे. 57चं टार्गेट 47 झाल्यात. 3 विकेट्स गमावल्यात कुटुंब बांधण टीमने कोपरा टीमच्या अगेन्स्ट. स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती
स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा टीम मैदानामध्ये खेळतीये. 10 रन्स वाचवायचे 6 मध्ये. चला विकी, मेक इट फास्ट, जरा वेळ कमी घ्या. चला 22 मिनिटं झाली आहेत. प्लीज, टाइमर ऑन आहे आमचा. त्यामुळे ज्या काही गोष्टी घडतात मैदानामध्ये त्या आता स्लो करू नका. 5 मिनिटांमध्ये ओव्हर पूर्ण करायची आहे. विशू सर 5 मिनिटात ओव्हर पूर्ण करा. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज, पुन्हा एकदा तोच ऑप्शन विकी पाटीलने वापरलाय. अजूनही पंकज वरती विश्वास आहे, पंकज वरती ट्रस्ट, भरोसा दाखवलाय टीम स्वर्गीय भरतशेठ ठाकूर, स्मृती स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपराने. आणि सध्या तरी मागच्या मॅचचा अहवाल पाहता ज्या काही घडामोडी झाल्या शेवटच्या ओव्हरमध्ये पंकज कोपरकरने सांगितलं मी. चला प्लीज फास्ट खेळा. विकी विकी 24 मिनिटं झाली बाबा. पाच मिनिटांमध्ये विशू सर ओव्हर पूर्ण करा लवकर. पंकज कोपरकर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. राईट आर्म राऊंड, ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल हा वाईड आहे, सोडून दिला. अशोक पाटीलसाठी हे आव्हान आहे, कारण खरं तर आदेश नावडेकर सारखा एक स्फोटक फलंदाज समोर उभा आहे जो वाट पाहतो स्ट्राईक मिळण्याची. 10 धावांची आवश्यकता असताना अशा पद्धतीने घडणाऱ्या चुका महागात जातील. लॉंग ऑन कडे रोहित कोळी आहे, त्याच्या हातामध्ये झेल विसावला, बॅट्समन होते बाद. आणि चौथा धक्का इथे मात्र बॅटिंग करत असताना टीम कुटुंब बांधनला. चला टीम मीटिंग नको, लगेच जवळ येऊ नका प्लीज, जवळ येऊ नका. चला प्लीज फास्ट, बॅट्समन रेडी ठेवा. कुटुंब बांधन टीम. चला नक्कीच पुढचे दोन्ही संघ रेडी राहा. गणेशपुरी आणि रोहंजन ग्रामीण धमाक्याची सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील आतुर आहेत की ग्रामीण मधून आता कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर मात्र लुझर लुझर ओबे आणि वलप. पहा तर उद्याच्या दिवसामध्ये लज्जतदार जेवणाची मेजवानी आयोजकांना चखायला मिळणार आहे. तब्बल 5 किलो कोळंबी आम्हाला स्पॉन्सर झाली उद्याच्या रात्रीसाठी. ते दिनेश कोळी पेठ आणि विक्रम पाटील मुरबी यांच्याकडून उद्या 5 किलो कोळंबी त्या पण येतील. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलेत मिड विकेटकडे अलॉंग द कार्पेट. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल दिला गेला, मिसफील्ड झाली आहे. आता या छोट्या छोट्या चुका भरपूर महागात पडतील. रोहित कोळीला जागा दिली आहे मिड विकेटची, ती जागा भरपूर महत्त्वाची आहे. या क्षणाला पंकज कोपरकर चांगली बॉलिंग करतोय, अगदी जीवाच्या आकांताने आपले 100% टाकतोय. परंतु जर क्षेत्ररक्षक चुका करत असतील तर गोलंदाजाने करावं तर नेमकं काय करावं. धावा झाल्यात 49. पुढचा बॉल 50. इथे मात्र पाहू शकाल प्लेड ऑन. आणखीन एकदा बॅटला ब्रस्ट होऊन बॉल चालला यष्टी वरती धडकायला आणि बॅट्समन होते बाद क्रमांक 5. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना कुटुंब बांधन टीम शौर्य टायगर 11ला. आता येणारे 3 बॉल
7 2 बॉल इथेही इम्पॉर्टंट आहेत. पंकजसाठी मागच्याही मॅचमध्ये आव्हान होतं. 2 बॉलमध्ये खरं तर 7 तिथे आल्या होत्या. डॉट आलेला, त्यानंतर 1-7 वाईड आला होता आणि सामना मात्र खऱ्या अर्थाने जिंकून दिला होता. आता या मॅचमध्ये काय घडेल? सर्वांची धाकधूक वाढली आहे. सर्व प्रेक्षक अगदी काळजाचा ठोका चुकून बघतायत ही मॅच. पंकजचा पुढचा बॉल, चौथा बॉल आहे. हो, यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी यार. फुल लेंथ बॉल होता. पॉपिंग क्रीजमध्ये बॉल डिलिव्हर झाला. पाहू शकता आपण क्रॉस अँगलमध्ये. अतिशय चांगला बॉल पंकजच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आला. 2 मध्ये 7 पाहिजे. आता प्रत्येक बॉल आता इम्पॉर्टंट आहे. एक षटकारानंतर एक सिंगल येणं देखील बंधनकारक असेल, अन्यथा मात्र सामना हातातून जाईल निघून. आता इथे धाव येणं हे महत्त्वाचं आहे खरं तर सर्वात पहिले. त्यातही आदेश नावडेकर सारखा खेळाडू अजूनही मागे आहे. आणखीन एक इथे डॉट आणि खरं तर रन नाही मिळू शकत कारण बॉल विकेट किपरच्या हातात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ही रन तुम्हाला मिळणार नाही. सो इथे चांगली रणनीती वापरली ती क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमने. आणि आता मात्र सामना बरोबरीच सुटू शकतो. षटकार मारला तर करावा लागेल. आदेश नावडेकरची घाई पहा किती झाली. त्याने जसा बॉल मागे गेला तसा मात्र स्ट्राईकसाठी अगदी पुढे सरकला, परंतु अंपायर विशू कोळी सर लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा स्क्रीज चेंजिंगला आणि रनला ही सवलत दिली गेलेली नाही आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये जे बदल झालेत त्यानुसार टेनिस क्रिकेटमध्ये झालेले हे बदल आपल्याला पाहायला मिळतात. 1 मध्ये 7. चला विकी फास्ट. 1 मध्ये 7 पाहिजे. अतिशय जबरदस्त मॅच. जर षटकार आला तर सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. सामना टाय होईल. लेग स्टिकच्या बाहेर आणि आदेश नावडेकरने घेतली स्ट्राईक. ओ हो, आता काय घडणार? कारण आता मॅच जवळ बनली आहे. कारण एक चौकार जरी आला तरी सुपर ओव्हर होऊ शकते. षटकार आला तर मॅच फिनिश आणि डॉट किंवा सिंगल डबल आली तरी देखील कोपरा टीम मॅच फिनिश करेल. परंतु आता आवश्यकता होती का खरं? हा मोठा प्रश्न आहे. पंकज कोपरकर काय केलंस मित्रा? कारण मागच्याही मॅचमध्ये हेच घडलं होतं. याही मॅचमध्ये तेच. पुन्हा एकदा तेच दृश्य. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी फार वेळा पाहायला मिळत नाही. एकाच गोष्टीचं रिपीट टेलिकास्ट हे आपण फक्त रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो किंवा हायलाइट्सच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि आदेश नावडेकर, या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. या खेळाडूकडे जिद्द आहे. या खेळाडूकडे ताकद आहे. या खेळाडूकडे कला आहे. हा खेळाडू करू शकतो आणि मागच्या सामन्यामध्ये त्याने तडाखा दिलाय. चला 1 मध्ये 5 पाहिजे आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 1 बॉल 5. ऑन साइडला बॉल फिल्डरच्या हातामध्ये आहे. सेफली लँड. त्यामुळे रन मिळेल फक्त आणि फक्त 1 आणि सामना जिंकलाय. स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा टीमने मनपूर्वक अभिनंदन. सुपर 10 मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ आपल्या भेटीला येतोय. अभिनंदन टीम कोपरा आणि हार्ड लक सध्या तरी टीम कुटुंब बांधन. चला गणेशपुरी टीम. प्रथमेश, आपण काय चूज केलंय? बॉलिंग, बॅटिंग करायची आहे. रोहिंजन टीम पहिल्यांदा तुम्हाला. यस, तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देणार आहोत. तर खऱ्या अर्थाने 2 सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच ज्याने जिंकून दिलेले आहेत. कारण निसटता विजय हे दोन्ही सामने मात्र शेवटच्या मोमेंटला आल्यानंतर आपल्या बाजूने खेचून आणलेत. ते पंकज कोपरकर, नक्कीच त्याला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. मी संदीप केनी, आमचे पप्प्या, माजी क्रिकेटर पेठाली संघाचे, आणि त्याचबरोबर बालाराम पाटील आणि कमलाकर पाटील आणि आमचे मनेश पाटील